मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. भारताच्या इतिहासात पेशवे हे मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे स्तंभ होते. पण त्यांच्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उभा राहतो. पेशव्यांच्या विलासी जीवनाची प्रेरणा कुठून आली याचा धागा मुघल दरबारातील जीवनशैलीशी जोडलेला आहे. मुघलांच्या विलासी, रंगील आणि स्वैराचारी जीवनामुळे अनेक राजघराण्यांवर त्यांचा प्रभाव पडला आणि हेच चित्र मराठ्यांच्या पेशव्यामध्ये दिसून येते. मुघल साम्राज्याच्या उंचीवर असताना दरबारातील रंगील वृत्ती, जनानखाने आणि संपत्तीची ओढ इटालियन प्रवासी मनुकीचे यथार्थपणे याने चित्रित केले आहे. शहाजहान, रोशन आरा बेगम, नजीर खान आणि औरंगजेब यासारख्या शासकांच्या विलासी जीवनाचे अनेक दाखले इतिहासात सापडतात. यातूनच पेशव्यांनीही या प्रवृत्तीचा अंगीकार केला का? शाहू महाराजांच्या मुघल कैदेतल्या जीवनशैलीने आणि नंतरच्या काळात मुघलांशी झालेल्या संबंधांमुळे पेशव्यांनी मुघलांचे अनुसरण केले का? कसा याचा विचार करताना आपण मुघल आणि मराठा साम्राज्याच्या या विलासी जीवनाच्या कनेक्शनची पार्श्वभूमी तपासणार आहोत. चला या ऐतिहासिक प्रवासात या रहस्यांचा उलगडा करूया. मित्रांनो, काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यापुढे मी मांडतो. मुघल सैन्याची जीवनशैली कशा प्रकारे विलासी बनले आणि त्याचा प्रभाव मुघल दरबारावर कसा पडला? मुघल दरबारातील स्वैराचार आणि रंगील वृत्तीची सुरुवात कधी झाली आणि तिचा परिणाम कोणत्या राजघराण्यांवर झाला? इटालियन प्रवासी मनुकीने मुघल जनानखान्याबद्दल कोणते विचार मांडले आणि ते कितपत खरे होते? रोशन आरा बेगम, शहाजहान, औरंगजेब आणि शाह आलम यांच्या विलासी जीवनात कोणते मुख्य मुद्दे होते? मारवाडचा राजा जसवंत सिंग आणि त्याचा प्रधानमंत्री दुर्गादास यांची मुघल विलासी वृत्तीतून स्वतःला दूर ठेवण्याची भूमिका किंवा कोणत्या प्रकारची भूमिका होती? 1682 साली अकबर महाराष्ट्रात आल्याचा मराठ्यांवर काय परिणाम झाला किंवा अकबरावर याचा काय परिणाम झाला? औरंगजेबाचा वजीर असद खान याचे चारित्र्यावर कोणते आरोप लावले जातात आणि त्याचा राजकारणावर काय परिणाम झाला? शाहू महाराजांच्या मुघल कैदेत असताना त्यांची जीवनशैली कशा प्रकारे बदलली किंवा बदलवल्या गेली? इसवी सन 1708 मध्ये शाहू महाराजांच्या सुटकेनंतर पेशव्यांनी मुघलांचे अनुसरण कसे केले आणि त्याचा मराठा साम्राज्यावर काय परिणाम झाला? मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी मांडत असतो. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सदर व्हिडिओतील सर्व संदर्भ आणि विचार हे पेशव्यांचे विलासी जीवन डॉक्टर वर्षा शिरगावकर या लेखिकेंनी मांडलेले आहे. त्यांचं संशोधन आहे. तर मित्रांनो, आपण पृष्ठ क्रमांक 16, पृष्ठ क्रमांक 17 पासून काही पेजेसची माहिती आपण या व्हिडिओत घेतलेली आहे. इटालियन प्रवासी मनुकी हाही शहाजहानच्या कारकिर्दीत त्याच्या दरबारात आला होता. सैन्याच्या एका तुकडीचे वर्णन करताना त्याने असे लिहिले आहे की सैन्य रणांगणावर नेले जात असताना त्याचबरोबर लवाजम्यात जनानाही असे. अशा एका प्रसंगी रोशन आरा बेगम हिने आपल्याबरोबर स्त्री वेशात असलेल्या पुरुषाला घेतले होते. तिचे त्या पुरुषाशी असलेले संबंध संशयास्पद होते. पैसा अडका ऐशाराम भरपूर असूनही जनानखान्यांच्या भिंतीच्या आत या राजकन्या कोंडलेल्या आयुष्यकंठित असत. जर त्यांचे लागेबांधे कोणत्या पुरुषाशी निर्माण झाले तर त्याचा लवकरात लवकर निकाल लावला जाई. जहान आरा बेगमचा कोणी प्रियकर तिच्या वाड्यात आहे असे शहाजहानला कळल्यावर त्याने तिला एकटीला स्नानाच्या मिशाने बाहेर काढले. तिचा प्रियकर तिच्या वाड्यात असताना संपूर्ण वाडा पेटवण्याची आज्ञा शहाजहानने दिली. त्यात तो दुर्दैवी पुरुष मरण पावला. दुसऱ्या एका प्रसंगी नजीर खान नावाच्या एका सरदाराशी तिचे संबंध आहेत हे कळताच शहाजहानने त्याचाही काटा काढला. खरे तर हा सरदार जहान आराचा पती होण्यास योग्य आहे असे लोकांना वाटत असे, म्हणून त्याचा सन्मान करण्याचा आव आणून शहाजहानने त्याला दरबारात बोलावून पानखान्यातला दिले. त्या पानातील विषामुळे दरबारातून बाहेर आल्याबरोबर दुर्दैवी नजीर खानचा मृत्यू झाला. जहान आरा बेगमेचा विवाह न करता तिला आपल्याजवळ ठेवून घ्यायचे होते, म्हणून शहाजहानने नजीर खानाला ठार केले की नजीर खान पुढे वारसा युद्धात सहभागी होईल. या भीतीने त्याला ठार मारण्यात आले याचा अंदाज करणे कठीण आहे. एकंदरीतच पुरुषी विलासाच्या कल्पनांमुळे स्त्रिया मग राजकन्या का असेनात हातबल ठरत. औरंगजेबाने जनानखान्यातील अनैतिक वातावरण नाहीसे करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याला अपयशच आले. शहाजहानच्या काळापासून मुघल दरबारात विलासी वृत्तीने वागवण्याची जी सवय लागली होती ती संपूर्णपणे नष्ट करणे औरंगजेबाला अशक्य होते. जनानखान्यात वाढलेली औरस व अनौरस मुले खुशाल चेंडू झालेली होती. त्यांना शिकवण्यासाठी नेमलेल्या शिक्षकांनाही त्यांना सुधारणे अशक्यप्राय झाले होते. सतत खोजांचा सहवास आणि
औरंगजेबाची 27 वर्षे राजधानीतील अनुपस्थिती यामुळे त्यांना लढाऊ वृत्तीचे प्रशिक्षण मिळणे ही बाब दुर्लक्षित राहिली असावी. औरंगजेबाला आपल्या वार्धक्यात जनानखान्यातील बेशिस्त आणि आपल्या मुलांचे स्वैर वागणे सतत डोचत असावे. शहा आलम आणि कामबक्ष ही सुधारण्याच्या पलीकडे गेले होते. किती वेळा त्यांना उपदेश केला तरी ते आपल्या बोलण्यातून ते कोणताही बोध घेत नव्हते. याची औरंगजेबाला वारंवार दुःख होत होते. कामबक्ष आणि शिक्षणासाठी त्याने उत्कृष्ट शिक्षकाची नेमणूक केली, पण त्यात या राजपुत्राने कधीही रस घेतला नाही. औरंगजेबाच्या जनानखान्यातील एक नर्तकी उदयपुरी व औरंगजेब यांचा हा मुलगा दिवसानुदिवस इतका खुशाल चेंडू आणि बेफिकीर बनला की औरंगजेब त्याला कधीही सुधारू शकला नाही. औरंगजेबाची मद्यपान बंदी तर सर्व राजपुत्रांनी आणि सरदार पुत्रांनी केव्हाच धुडकाळून लावली होती. मग मोघल दरबाराच्या स्वैराचारी व रंगील वृत्तीचा प्रसार हळूहळू सैन्यातही होऊ लागला. लष्करी छावण्यांमधून मद्यांची विक्री खुलेआम होऊ लागली. पहाऱ्यावर असलेले अधिकारी सैनिक यांनी घेतलेल्या मद्याविषयीच्या अनेक नोंदी ब्रिटिश साधनांमध्ये सापडतात. मुघल सैन्यातील बेशिस्त, प्रशासनातील अंधेधुंदी, लाचलुचपत या सर्व गोष्टी औरंगजेबाच्या वार्धक्यात हाताबाहेर गेल्या होत्या. सैन्यातही नर्तकी, वेश्या ठेवणे ही बाब नित्याची होऊन बसली. औरंगजेबाच्या दक्षिणेकडील सैन्यातही बरीच अनैतिकता दिसून येते असल्याचे असे दाखले परकीय प्रवाशांनी दिलेले आहेत. औरंगजेब आपल्या सैन्यानिशी दक्षिण हिंदुस्थानात येण्यास बऱ्याच अंशी मारवाड प्रकरण कारणीभूत ठरले. मारवाडचा राजा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचा प्रधानमंत्री दुर्गादास यांनी जसवंत सिंग यांच्या अल्पवयीन मुलाला मारवाडच्या गादीवर बसविले. या मुलाला अजित सिंग याला आपल्या ताब्यात घेऊन पुढे मागे मारवाडचे राज्य बळकावणे हा औरंगजेबाचा डाव होता, पण दुर्गादासने त्याचा हेतू ओळखला. इतर राजपूत राजांची सहकार्य मिळून त्याने औरंगजेबाविरुद्ध सैन्याची मोठी फळी तयार केली. औरंगजेबाने आपला मुलगा अकबर याला राजपुत्रांशी युद्ध करण्यासाठी पाठविले. त्याच्याशी काही काळ युद्ध केल्यानंतर मुघलांनी राजपुतांशी समेट करावा अशी सूचना अकबराने औरंगजेबाला केली. आपल्या मुलाने आपल्या विरुद्ध बंड पुकारण्याचा विचार केला असावा असा औरंगजेबाने या सूचनेचा अर्थ घेतला. त्याला शिक्षा करण्यासाठी व राजपुतांबरोबरचे युद्ध चालू ठेवण्यासाठी औरंगजेबाने आणखी सैन्य पाठवले. तेव्हा हे वाढती संकट टाळण्यासाठी दुर्गादासने अकबराला दक्षिणेत संभाजी राजांकडे जाण्यास प्रवृत्त केले. इसवी सन 1682 मध्ये अकबर मराठ्यांच्या आश्रयासाठी संभाजींकडे येऊन राहिला. अकबर महाराष्ट्रात आल्यावर औरंगजेबालाही महाराष्ट्रात तळ ठोकणे आवश्यक वाटले. तेव्हापासून त्याचा मृत्यू होईपर्यंत इसवी सन 1707 पर्यंत औरंगजेब आपले सैन्य घेऊन दक्षिणेतच राहिला. अशा रीतीने या काळापासून महाराष्ट्रात मुघलांच्या मोठमोठ्या लष्करी छावण्या दिसू लागल्या. या छावण्यांमध्ये त्यांची जनानीही असत, त्यामुळे त्यांचा फाफर पसाटा बराच मोठा असे. शाही इतमामाने या जनान्यांची देखभाल होत असे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला हे सर्व दृष्ट्य नवीन असले पाहिजे यात शंका नाही. मुघल सैन्याच्या योगे महाराष्ट्राला एका नव्या सांस्कृतिक अंगाची, सैन्यातील विलासी जीवनाची ओळख झाली. दक्षिण हिंदुस्थानात ब्रह्मपुरी, इस्लामपुरी येथे औरंगजेबाची मुख्य छावणी होती. इसवी सन 1701 साली इंग्लंडचा राजा तिसरा विल्यम याचा वकील सर विल्यम नॉरिस औरंगजेबाकडे आला होता. त्याने दिलेल्या वृत्तानुसार या छावणीत सुमारे 1,00,000 माणसे होती. यात बादशहाचे व सरदारांचे जनानखाने होते. त्यात नर्तकी, कुंटिनी, वेश्या यांचा सुद्धा समावेश होता. औरंगजेबाच्या मावशीचा नवरा असद खान हा त्याचा वजीर होता व त्याला विशेष छान छोकीची आवड होती. नॉरिसच्या मते त्याला 30 बायका आणि 800 उपस्त्रिया होत्या. मुघलांच्या या विलासी वृत्तीच्या संपर्कात महाराष्ट्र कसा आला हे पाहणे इष्ट ठरेल. इसवी सन 1689च्या सुरुवातीस संभाजी राजा औरंगजेबाच्या कैदीत बनला. मार्च 1689 मध्ये संभाजींचा वध करण्यात आला. त्याची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू यांना ताब्यात घेण्यासाठी मुघल सरदारांनी रायगड किल्ल्याला वेढा घातला. ऑक्टोबर 1689 मध्ये त्या दोघांना कैद करण्यात आले. यावेळी शाहू महाराज जेमतेम 9 वर्षाचे होते. त्या दोघांबरोबर मदन सिंग आणि मधु सिंग हे दोघे शाहूंचे सौत्र भाऊ सुद्धा होते. या सर्वांना मुघलांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले. शाहूला औरंगजेबाने 7,000ची मनसब बहाल करून राजा हा किताब दिला. नजरकैदेत असताना या मराठा राजपुत्राची यथेच्छ बडदास्त राखली जावी म्हणून औरंगजेबाने फरमान काढले. येसूबाई व शाहू
महाराज यांची देखभाल किती उत्कृष्ट रीतीने होत होती याचे वर्णन गोविंद खंडेराव चिटणीसकृत श्री शाहू महाराज यांचे बखर यामध्ये दिसते. ते असे: बेगम्यांनी झिनतुनिसा बडदास्त उत्तम प्रकारे ठेवली. घोडी, तट्टे, उंट, हाती, रथ, पालख्या, स्वार, शिबंदी, शागिर्द, पेशा, थटी, जिलीब, बाजे लोक सुद्धा एकंदर किंचित जे आपले घरी काही उणे पडू दिले नाही. मुलास वस्त्रे, पात्रे, अलंकार, लेणे, खाऊ, मेवा, मिठाई, जो जे समयी पदार्थ मागतील तो आणून द्यावा. शाहूला शिक्षण कोणती द्यावी, त्याचा विवाह केव्हा करावा या संबंधी ही बेगम सूचना देत असे. किंबहुना तिच्या आदेशावरूनच या सर्व बाबी ठरविण्यात येत होत्या. मुघल घराण्याच्या एकूण छान छोकीचा परिणाम शाहूंवर झाल्या वाचून राहिला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये सैनिकी शिक्षणाला महत्त्वच मिळाले नाही. याखेरीज सतत जनानखान्याच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांच्यावर विलासी आयुष्याची छाप पडली. निरनिराळ्या चैनीच्या गोष्टींची त्यांना सवय झाल्यामुळे कैदेतून सुटून साताऱ्यास आल्यावरही त्या गोष्टीची त्याला निकड भासू लागली. इसवी सन 1708 साली मुघलांनी शाहूला महाराष्ट्रात आणून मुक्त केले. त्याला एक स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले. याही वेळी तो मुघलांचा मनसबदार होता. तो महाराष्ट्रात आल्यानंतर सुरुवातीला तो आणि त्याची काकी ताराबाई यांच्यात ज्या लढाया झाल्या त्यामुळे महाराष्ट्रात काही काळ अस्थिरता होती. पण हळूहळू शाहू महाराजांनी आपले पेशव्यांकडे राज्यकारभार व लष्करी मोहिमा यांची जबाबदारी सोपविली आणि सांस्कृतिक बाबींकडे आपले लक्ष पुरविण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात नृत्य व गायन या कलांच्या विकासासाठी त्यांनी खास प्रयत्न केले. उत्तरेत व दक्षिणेस वारंवार मोहिमांवर जाणाऱ्या आपल्या पेशव्यांना शाहूने अनेक वेळा तेथून उत्कृष्ट नर्तक, नर्तकी आणि गायक पाठविण्याविषयी सूचना केल्या. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये याविषयी अनेक नोंदी मिळतात. ज्या मराठ्यांच्या राज्यात लावण्यवती आणि उत्कृष्ट कपडे परिधान करणाऱ्या नर्तकी दिसणे ही दुर्मिळ बाब होती. त्यांच्या राज्यात शाहूंच्या काळापासून ती दरबारी वातावरणाचे एक अविभाज्य अंग बनली. या नाचांसाठी कधीकधी ज्या गुलाम स्त्रिया होत्या, मुली देखील आणवल्याचे उल्लेख आहेत. भाट, गवई, वाजंत्रीवाले, नटवे इत्यादींना शाहूंनी बिदागी दिल्याचेही उल्लेख आहेत. नृत्य आणि गायन या कलांना त्यांनी दिलेल्या आश्रयावरून त्यांची कलासक्तता दिसून येते. परंतु या गोष्टीचे त्याला व्यसन लागून तो त्याच्या अधीन झाला होता असे मात्र नाही. मुसलमानांच्या जनानखान्याच्या अनुकरणामुळे शाहूंच्या वाड्यात दासींचा व रक्षांचा भरणा झालेला होता. पण त्यांच्या बाबतीतही व्यसन म्हणता येईल असे त्याचे वर्तन नव्हते. त्याला हुक्का पिण्याची सवय असावी असे वाटते. त्याला शिकारीचा नाद होता, पण हा नाद म्हणजे राजधर्माचा एक भाग होता. काश्मीरच्या राज्यातून त्याने वनगाई, कस्तुरीमृग व होमे पक्षी मागविले होते. निरनिराळ्या चैनीच्या वस्तूही शाहू महाराजांच्या ज्या होत्या महाराष्ट्रातून बाहेर मागवल्या होत्या. कान्होजी आंग्र्यांकडून त्यांनी अत्तर, गुलाब, तंबाखू इत्यादी वस्तू मागविल्या होत्या. शाहूंच्या खालोखाल पेशव्यांनीही वस्तूंच्या बाबतीत मुघलांचे अनुकरण केलेले दिसते. उत्कृष्ट बागा आणि कारंज्यांनी सुशोभित केलेल्या वास्तूंचे अवशेष आजही पाहायला मिळतात. शनिवार वाड्यात नाना फडणवीसांनी तयार करून घेतलेले हजारी कारंजी हे अनेक परकीय प्रवाशांना रोममधील पाहताना द त्रेवी ह्या कारंज्यासारखे वाटले. कारण त्यांच्या हजार तुषार एकाच वेळी उडणाऱ्या रचनेमुळे दगडांना पैलू पाडून वरून पाणी सोडल्यासारखे जी चादर म्हणून रचना होई ती देखील मुघल राजवाड्यातील कारंज्याप्रमाणे होती. वाई येथील रास्तेवाडा येथेही अशा विलासाचे निरनिराळी कारंजी दृश्य भग्नावस्थेत आहे. खिडक्यांमध्ये झरोका दृश्य, मेघडंबरी हा प्रकारही या काळात निर्माण झाला. महाराष्ट्रात या काळात हस्तिदंताचा व्यापार चालत असे. महाराष्ट्रात फळबागा नाहीत हे जाणून त्यांनी निरनिराळ्या फळांच्या बागा करण्यासाठी रोपे मागवली. यात नारिंगाच्या रोपांचा समावेश होता. या आणि अशा अनेक गोष्टी शाहूंनी मुघलांकडून खास मागणी करून महाराष्ट्रात आणल्या होत्या. महाराष्ट्राला सर्वस्वी अपरिचित असलेल्या अनेक वस्तू शाहूंनी मागविल्या, पण त्यांचा उपभोग घेताना त्यांची नैतिक घसरण झालेली दिसत नाही. याचे कारण त्यांच्या मनाचे औदार्य हे होय. किंबहुना त्यांनी मागवलेल्या निरनिराळ्या वस्तू केवळ स्वतःच्या आनंदासाठी मागवल्या नव्हत्या, तर महाराष्ट्राला त्यांचा उपभोग घेता यावा हा त्यांचा हेतू होता. मुघलांच्या नजर कैदेत असताना आपली व आपल्या नातलगांची झिनतुनिसा बेगम हिने केलेली देखभाल शाहू विसरला नव्हता. त्यामुळे हिंदू आणि मुसलमान असा द्वैतभाव त्यांच्या राजवटीत नव्हता. श्रावणात ब्राह्मणांना दक्षिणा देणे, दानधर्म, सण समारंभ साजरे करणे इत्यादी गोष्टींनी शाहूंनी लोकांचे मने जिंकले. नाटकशाळा आणि गुलाम स्त्रिया ठेवण्याची प्रथा त्यांनी अंगीकारली असली तरी त्यांच्या व्यवस्थेबाबत तो दक्ष होता.
असे दिसते. यामध्ये गुलाम स्त्रियांना मुक्त केल्यावर त्यांना उपजीविकेची साधने असावी या विचाराने त्यांना जमिनी दिल्याची उदाहरणे सापडतात. महाराष्ट्राला मुघल संस्कृतीचा परिचय करून देण्याच्या प्रक्रियेत शाहू महाराज महत्त्वाचा दुवा म्हटला पाहिजे. त्यांच्या काळापासून उत्तर व दक्षिण हिंदुस्थानातील सांस्कृतिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होण्यास त्यांची मदत झाली. पुढे त्यांच्या पेशव्यांनीही ही प्रथा चालू ठेवल्यामुळे या 18व्या शतकात त्यांचीच राजकीय सत्ता हिंदुस्थानात सर्वश्रेष्ठ ठरल्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील समृद्धीचा ओघ महाराष्ट्राकडे वळला. त्याबरोबरच विलासी जीवन पद्धतीही आली. मित्रांनो, पेशव्यांच्या विलासी जीवनाची पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आपण बघतो की मुघल दरबारातील संपन्नता, स्वराचार आणि विलासी वृत्तीचा प्रभाव मराठा साम्राज्यावरही पडला. शाहू महाराजांच्या मुघल कैदेत असलेल्या काळात मुघल दरबारातील जीवनशैलीशी त्यांचा संबंध आला आणि त्याच वातावरणाचा प्रभाव पेशव्यांच्या जीवनशैलीवरही पडला. इटालियन प्रवासी मनुकीचे मुघल जनानखान्याबद्दलचे अनुभव, रोशनआरा बेगमपासून ती शहाजहां आणि औरंगजेब यासारख्या शासकांचे विलासी जीवन, तसे अकबराच्या महाराष्ट्रातल्या आगमनाचा इतिहास हे सारे दाखवतात की मराठ्यांमध्येही हा प्रभाव पोहोचला होता. शाहू महाराजांच्या सुटकेनंतर आणि मराठ्यांच्या वाढत्या प्रभावानंतर पेशव्यांनी मुघलांच्या या विलासी जीवनाचा काही अंशी अवलंब केला आणि त्यातून मराठा साम्राज्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा बदलत गेला. या इतिहासातून शिकण्यासारखे खूप काय आहे. पेशव्यांचे विलासी जीवन हे केवळ एक साम्राज्याच्या संपन्नतेची चिन्ह नव्हते, तर त्यामागे लपलेली विलासप्रिय वृत्ती, संपत्तीची ओढ आणि प्रभावी जीवनशैलीची छाया होती. या विलासप्रिय जीवनशैलीमुळे मराठा साम्राज्याला काय लाभले, काय गमावले याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. इतिहासाच्या पदचिन्हांमधून आपण आजच्या जगासाठी कोणते धडे घेऊ शकतो याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच पेशव्यांचे विलासी जीवन आणि त्यांची पार्श्वभूमी हे आपल्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार करायला लावते आणि करणे ही संस्कृती, राजकारण आणि जीवनशैली यांचा परस्पर संबंध आपली वाटचाल घडवत असतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.